संघामध्ये नितेश लोहियानगर टीमकडे, त्यानंतर साई कृपा विरार फाटा टीमकडे. आणि त्यांच्यासाठी आपण बघितलं तर ज्याप्रमाणे जे पारितोषिक देखील आपण पाहिलं तर मग जी ऑफर झाली आहे, म्हणजेच खास करून कमेंटेटर आदेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय आणि त्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळेल का. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता आपण पाहिलं तर मग मॅच लावते सुरुवात. बारीक मार्कवर दयानंद तुंबडा आपण पाहिला तर एक जबरदस्त वेगवान बॉलर पाहायला मिळतोय आणि तो बॉलर मात्र आपण पाहिला तर मग पहिला स्पाईल हातात असताना पहिला डॉट चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. मागील मॅच आपण बघितलं तर मग विनोद रायाची एक झंझावती खेळी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हर्षद लाखाची खेळी पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कोणाचा खेळ चांगला राहील. लेंथ आपण बघितलं तर थोडीशी ऑफस्टमच्या जवळ. विकास मात्र आपण पाहिला तर मग कोणत्याही प्रकारे आपण पाहिलं तर मग धाव घेण्यासाठी आपण पाहू शकतो तयार नाहीयेत सध्या तरी. आपण पाहिलं म्हणजे बापाणे संघ या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय पूर्णपणे जी जाण मात्र झोकण्याचा प्रयत्न करेल. त्यांना माहिती आहे मॅचचं महत्व. लेंथ आपण पाहिली तर ही थोडीशी चुकीची पाहायला मिळते. या लेंथला आपण पाहिलं आणि सांगितलं मग की आहे वाईट. अपील केली जाते. बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मात्र समावला गेलाय आणि फलंदाज बाद. पहिली सफलता दयाच्या खात्यामध्ये आणि पहिला धक्का बापाने टीमला. हर्षद इज आउट. व्हेरी मच. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिला धक्का दिला गेलाय आणि विनोद यांना मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये यावं लागतंय कारण की हर्षद कडून अपेक्षा होत्या परंतु त्या अपेक्षा मात्र पुरवताना कमी पडले गेलेत. एक बॉल थोडासा आपण पाहिलं दिशाहीन फेकला गेला परंतु लाईन चांगली पकडली गेली आहे. धाव संख्या पण जर पाहिली तर फलकावरची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच एक आहे आणि चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 3. लेंथ आपण पाहिले तर थोडीशी ऑप्शनच्या जवळची. आपण पाहिलं नेमकं घडतंय काय तर धाव मात्र इथे कंप्लीट केली आहे. वाईट प्लस 22 मात्र 2 धावा मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळत आहेत आणि स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. समोर ऍक्टिव्हा गाडी आलेली. लाईट बंद करा. आदित्य असतील. विकाससाठी फुलटॉस बॉल फ्लिकचा फटका खेळला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत तिकडे. अगदी आपण बघितलं तर मग सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्येचा आलेख आपण बघितलं तर 4 च्या घरामध्ये पोहोचलेला पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झालेत पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 4 मध्ये 4 हे चित्र डोळ्याच्या समोर आपल्याला बघायला मिळालंय. खाली राहणारा हा बॉल पाहायला मिळालाय. विनोदने मात्र आडवी बॅट फिरवली होती. बॅट आणि बॉल मध्ये तितकं आपण पाहिलं तर मग कनेक्शन राहिलं नाहीये कारण की खाली राहणारा हा बॉल होता. अपेक्षित आपण पाहिला होता की जो बाउन्स मात्र तो मिळेल परंतु तो मिळाला नाहीये आणि टीमचा बॉल असेल आपण पाहिलं तर मग या ओव्हर मध्ये धावफलक स्थिर आहे. अंतिमचा बॉल पाहूया. हो फुलटॉस होता मिस केला जातोय पण अगदी बघितला तर बॉल मात्र आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपात येताना पाहायला मिळालाय आणि इथे आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच 4. एक विकेट आपण पाहिलं तर आणि या विकेट नंतर आपण पाहिलं तर मग परिस्थिती ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते थोडीशी आपण पाहिले तर कठीण केली आहे परंतु बापाने संघाला आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हरला बाजूला सोडून उर्वरित 2 ओव्हर मध्ये लक्ष द्यावं लागेल कारण की त्यांच्याकडे आपण पाहू शकतो की मग खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नेमकं आता आपण पाहिलं तर घडेल काय. नंबर 2 च्या स्पेल मध्ये बोलवलं जातंय. बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं तर मिस्टर राजेश राजा या बॉलरला. बघा ज्याप्रमाणे आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर नियंत्रण जे ठेवले गेले बॉलिंग मध्ये
ते नियंत्रण मात्र पुन्हा ठेवावं लागेल, कारण की साई कृपा विराट पाटा हा टीम आपण पाहिला तर एक चांगला टीम आहे, स्ट्रॉंग टीम मात्र गणला जातो या असोसिएशन मध्ये. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग जबाबदारी राजेश यांच्यावर असेल, परंतु समोर विकास अकुटब्याची लेंथ समोरच्या दिशेने विवेकच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. कॅच आली होती मात्र कॅचच्या जमिनीत लगत होती, मात्र ती निसटली गेली आहे. आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर जीवनदान विकास या खेळाडूला मिळालाय. विवेकचा आपण पाहिलं, एफर्ट आपण पाहिलं तितकं छान मिळालं नाहीये. आणि तिथेच आपण पाहू शकतो मग 2 धावा मिळाल्या, कदाचित कॅच कम्प्लीट व्हायला हवा होता तो. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर समोरचा बॉल होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. विकास मात्र आज स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. भरपूर वेळा आपण पाहिलं तर त्यांनी बॅट हवेत फिरवली गेली आहे, परंतु बॉल आणि बॅट मध्ये इतकं आपण पाहिलं तर सुंदर कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाहीये. आणि इथे आपण पाहू शकतोय की थोडस मग आता या मॅच मध्ये स्ट्रगल विकास यांना करावा लागतोय, परंतु विनोद पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग संकटमोचक बनतील का. आपण पाहिलं तर गती कमी केली होती. आपण पाहू शकतोय हा बॉल दिशा आपण पाहिलं तर चुकीची पाहायला मिळते, व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतो इथे. आणि व्हाईट नंतर आपण बघितलं तर मग पंचांनी आपण पाहिलं तर मग रिव्ह्यूची डिमांड केली आहे. खास करून आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून ही रिव्ह्यूची डिमांड आहे. आणि तिसऱ्या अंपायर्स देखील आम्हाला जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. बघा तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून बघितलं तर डिसिजन पोहोचवला गेला आमच्यापर्यंत की हा बॉल वाईड असेल. धाव फलकावर धावा आपण पाहिले आता. 1 बाउन्स वरती ओव्हरचा देखील इशारा दिलाय. 8 धावा फलकावर आहेत. विनोद साठी पुढील चेंडू आपण पाहिला, राजेश अंत बॉलिंग मार्क धीमा टाकला जातोय समोरच्या दिशेने, खाली क्षेत्रामध्ये बॉल पडला जातोय, तिकडे आपण पाहिलं फिल्डर येतात दुरून, धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय. एकच धाव मात्र इथे कंप्लीट ही केली जाते. 9 च्या घरामध्ये धाव फलक पोहोचले गेले. या ओव्हरचे चेंडू कंप्लीट झाले, फेकून आपण पाहिले तर 3 म्हणजेच काय तर रन बॉल असं समीकरण चालू आहे, कारण की 9 बॉलचा खेळ आणि धाव फलकावर धावा देखील आपण पाहिल्या तर 9 आहेत. राजेश पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विकास साठी बॉल खेळला जातो. आपण पाहिलं समोरच्या क्षेत्रामध्ये विकी आहे, तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहू शकतोय तर मग सिंगलच मात्र मिळेल. सिंगल पेक्षा जास्त आपण पाहिलं तर अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा मात्र आपण पाहिले तर मग मिळणार नाहीये सध्या तरी आपण पाहू शकतोय. बॅट मात्र जोराने फिरवली जाते, बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन नाहीये तिकडे. गुड बॉलिंग पाहिले राजेशच्या माध्यमातून आपण पाहिलं, पूर्णपणे रोखून ठेवणारे आपण पाहिले तर मग ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. सध्याची स्थिती आपण जर बघितली आहे ना तर मग बापाने टीम थोडीशी स्ट्रगल करताना आपल्याला बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला तर सुंदर हा बॉल फेकला जातोय, डॉट बॉल. आणि या डॉट बॉलने आपण पाहिला तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 2 ओव्हर मध्ये फलकावर धावा आपण पाहिल्या 10 धावा, म्हणजे सरासरी आपण बघितली आहे ना तर ती सरासरी मिळाली 5ची. आणि ही सरासरी आपण पाहू शकतो तर भरपूर कमी आहे. शेवटचे आता 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडू मध्ये डेफिनेटली आपण पाहिलं तर मग बापाने संघाला कदाचित 10 ते 12 धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल जर तुम्हाला मॅच मध्ये फाईट करायची आहे. नेमकं आपण पाहिलं तर मग अशा प्रकारे इथे विकासच्या माध्यमातून या 6 चेंडू मध्ये खेळ केला जाईल. 10 धाव फलकावर आहेत. 10 खोल टप्प्यामध्ये बॉल हाताळला जातोय ब्लॉक हॉल मध्ये. विकास आपण पाहिलं तर मनगटी फटका खेळण्यासाठी सक्षम होते, परंतु 2 धावा मिळतील. मोठ्या फटक्यांची दरकार आहे, मोठे फटके मात्र येत नाहीयेत. कुठेतरी आपण नजर टाकली तर मग इथे खास करून जवळजवळ दुसऱ्या ओव्हर मध्ये आणि बाउंड्रीचा जर विचार करायचा झाला तर मग पहिल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये एकही बाउंड्री आलेली नाहीये आणि एक्स्ट्राच आलेले आहेत. मी तर हेच म्हणेन बाउंड्री शोधण्याचा प्रयत्न,
बॉल बॅटच्या रेंज मध्ये आणि बॉल साईल स्टँड मध्ये 6 धावा. अखेरीस आपण पाहिलं तर मग स्ट्रगल होतं ते संपलं आणि षटकार विकासच्या पाठ मधून 6. शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. चला बॉल पूर्वा मैदानाच्या आतमध्ये इथे षटकार आलाय आणि धाव संख्येचा आकार थोडासा आपण पाहिलं तर पुढे नेला जातोय. विकासचे प्रयत्न अखेरीस मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या ओव्हर मध्ये एक सिक्सर एक दुहेरी म्हणजेच धाव फलक आपण पाहिलं तर पोहोचलं गेलंय 18 या आकड्यावर 18 आतापर्यंत आपण पाहू शकतोय. तर मग आता स्थिती थोडीशी हातामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय विकासच्या या बॅटिंगमुळे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने पाहतोय आपण मॅग्निफिसंट शॉट सरळ स्टेट डाऊन द ग्राउंड 6 धावा. लगातार 2 मोठे फटके 2 षटकार धावसंख्येचा वाढतोय आकार. थँक्यू डीजे. हे फळक आपण पाहिलं तर वाढलं गेलंय 3 मध्ये 14 आल्यात. फ्लिकचा फटका या वेळेला फिल्डर हवेत. बॉल हवेत होता पण तो फिल्डर आले होते तिकडे. स्वतः थोडं आपण बघितलं तर मग नियंत्रण मात्र तिथे फिल्डरचं आपण पाहू शकतो ते चुकलं होतं. परंतु इकडे अंतिमच्या क्षणाला कॅच कंप्लीट केला गेला. अंत भला तर सब भला आणि सगळं काही नक्कीच आपण पाहिलं तर मग या बॉलवर नक्कीच आपण पाहू शकतो की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धाव फलकावर धावा आहेत 24. सरची होते धमाल, अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेट पटूंची, ही तर क्रिकेट. बघा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या धावा आपण बघितल्या तर 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 6. त्यामुळे 2 ओव्हर मध्ये 10 आणि या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर आतापर्यंत 14 आल्या. त्यामुळे धाव फलक आहे 24. नवीन बॅटर हेमंत लाखात मैदानाच्या आतमध्ये. परंतु मोमेंटम दिलाय विकासाने. आपटून टाकलेला बॉल होता आपण पाहिलं तर सटीक बाउन्सरच्या हाताने मात्र केली जाते. फ्रेश बॅटरसाठी आपण बघितलं तर फ्रेश बॅटरचं स्वागत मात्र आपण बघितलं तर मग बाउन्सरने केलंय. 1 बाउन्सर पडती ओव्हर मात्र ही चेतावणी देखील दिली गेली आहे. लास्ट बॉल असेल आपण पाहिलं तर या इनिंगचा 24 मध्ये धाव फलक पुढे सरकेल का? डेफिनेटली पुढे सरकताना पाहायला मिळेल. एक तर डेफिनेटली मिळणारच आहे परंतु त्याच्यामध्ये आणखीन भर पडताना पाहायला मिळेल. 2 धावा मात्र तिसरी मिळू शकते परंतु नाही. थोडस आपण पाहिलं तर मग ॲक्युरेटपणा मात्र दर्शवला गेला. चालाकी दर्शवली आणि लांबून मात्र चेंडूला थ्रो केला. परंतु 2 धावा मात्र मिळाल्या आणि या 2 धाव्याने टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकताना पाहायला मिळाली आहे 26च्या घरामध्ये. म्हणजेच काय तर फाईट करण्यासाठी टोटल हवा होता आणि टोटल मिळालंय. आता फाईट आपण पाहिलं तर बिग होईल, मोठी होताना पाहायला मिळेल नो डाऊट. कारण की बापाने संघाकडे आपण पाहिलं तर बॉलिंग युनिट तितकंच छान आहे, स्ट्रॉंग आहे आणि त्या बॅटिंग युनिटच्या जोरावर बॉलिंग युनिटच्या जोरावर पाहू शकतो. या धावांचं आपण बघितलं तर रक्षण करण्यासाठी मात्र सक्षम ठरू शकतात. परंतु दुसऱ्या बाजूने साईकृपा विराट पाटा संघ की या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल, कशा प्रकारे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅनिंग मात्र आखताना पाहायला मिळेल. सगळ्या काही गोष्टी अनुभवायला मिळतील आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये. परंतु कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आई चंदुका चषक 2026. घेतोय छोटासा ब्रेक. प्रेमवर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, प्रेमवर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गदारी करून तूच म्हणती नाकार मला, गदारी करून तूच म्हणती नाकार मला. पाखर आजाद केलं क्या बात आहे. गाणं ऐकल्यानंतर आमचे अंपायर संतोष वळी यांच्या चेहऱ्यावर काय स्माईल आले. कॅमेरा मांडले देखील नक्कीच आम्हाला दर्शवले गेले. काय खुश झाले. आवडतं गाणं आहे त्यांचं. सध्या तरी आपण बघितलं त्याने देखील थम्सअप दिलंय आणि नक्कीच आपण बघितलं की इट्स ओके. मला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण बघितलं मग एका बाजूने जी आर्मी आपल्याला पाहायला मिळते बापाने संघाची
आणि त्या आर्मीला आता मात्र आपण पाहू शकतोय तर मग एनर्जी मिळाले, पॉवर डोज मात्र मिळाला, एनर्जी प्राप्त करून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दाखल झाले. विकासची खेळी आपण पाहिली तर बघा, पहिल्या मॅच मध्ये हर्षदची खेळी, दुसऱ्या मॅच मध्ये विनोदची खेळी, तिसऱ्या मॅच मध्ये विकासची खेळी. आणि या खेळीमध्ये आपण पाहू शकतो की बाप्पाने संघ आपण पाहिलं तर सध्या तरी जी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे, थोडंसं आपण पाहू शकतो की मग एक पॉझिटिव्ह विचाराने एक ऊर्जा घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला मिळालाय. परंतु साई कृपा, विरार फाटा या टीमला आपण बघितलं तर त्यांच्याकडे आपण पाहू शकतोय दोन आघाडीचे खेळाडू. सत्तावीस धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. सत्तावीस धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. जगदंब स्पोर्ट्स टीम कॅप्टन्स रिक्वेस्ट करतोय. चला, विके आणि राजेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आता सर्वस्व आपण बघितलं तर ही जबाबदारी आपण पाहिली या दोन बॅटरची आहे. 27 धावा म्हणजेच आपण कॅल्क्युलेट क्रिकेट पाहिलं ना तर प्रति ओव्हर मध्ये 9 धावा, 9 धावा तुम्हाला जोडाव्या लागतील ह्या मॅचला जिंकण्यासाठी. आणि सरासरी जर आपण बघितलं तर या मैदानामध्ये जर बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं गेलं ना तर डेफिनेटली आपण पाहू शकतो की तितकं कठीण होणार नाही आहे. परंतु बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे बाफाने टीमकडे. खास करून आपण पाहू शकतो हेमंत लाखात त्याच्या हातामध्ये जो पहिला स्पेल असेल आणि या पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर लक्ष असणार आहे संपूर्ण. बघू शकते आपण लेफ्टी बॅटर आपण पाहिलं स्ट्राईक एंड कडे विके. आज जबरदस्त फॉर्म शोधलाय विके आणि सकाळपासून 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग जी खेळी मात्र आपण पाहिले त्याने खेळले आहे. आणि आता देखील आपण पाहू शकतो की त्या खेळीची अपेक्षा आहे, कारण की विरार पाटा संघाचा वंडर बॉय आहे हा. आणि नक्कीच आज आपण बघितलं तर एक चांगला कारनाम्याची अपेक्षा त्यांना देखील आहे. बॉल पहिलाच उडवलाय हवेत, उंचच उंच बॉल, परंतु आपण पाहिलं तर कॅच कन्वर्ट केला जातोय बाउंड्री लाईनच्या जवळ आणि फलंदाज बाद. नंबर 1 तो यार अबे तू म्हणते त्याला सुपरस्टार. थँक्यू डीजे. बघा, प्रयत्न भरपूर चांगला विकीने केला होता, परंतु ज्याप्रमाणे हा बॉल आहे ना फ्लाइटेड गेला असता तर कदाचित फायदा झाला असता, परंतु भरपूर उंच गेला आणि तेच कारण आपण पाहिलं की बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ कॅच कन्वर्ट केला गेला. विकेट मिळाली पहिल्याच बॉलवर. पहिली मोठी आपण पाहिली तर विकेटची. इन्फॉर्म बॅटर आपण पाहिलं तर बाद केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळतील आणखीन एक अटॅकिंग प्लेयर मिस्टर दयानंद. सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. आपण पाहिलं तर आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये देखील त्याचं स्थान आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आपण बघू शकतो की या वेळेला जर एक चांगली खेळी, एक चांगली पारी अपेक्षित आहे आपल्या संघासाठी. आपण बघितलं तर एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट, एक चांगलं प्रॉपर क्रिकेटिंग शॉट मात्र खेळावे लागतील आपल्या संघाला. पण पाहिलं तर वाचवणारी एक अशी कंपॅरिझन करणारी म्हणजेच आपण पाहू शकतोय मॅच विनिंग पारी आपण पाहिलं तर ती खेळावी लागेल. हेमंतला पहिल्याच बॉलवर मिळालेली सफलता. प्रेशर आता आपण पाहिलं तर मग साई कृपा विरार फाटा टीमवर, कारण की पहिल्या बॉलवर त्याने मोठा विकेट गमावलाय. सुंदर कॅच कन्वर्ट केला जातोय आणि फलंदाज बाद. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड. थँक्यू डीजे. आपण बघितलं तरी ते आपण पाहू शकतो दुसरा विकेट गमावला गेला. धाव फलकावर तर धाव एकही नाहीये आणि चेंडू फेकून झालेत या ओव्हर मध्ये 5. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग या मॅच कडे पण जर नजर टाकली ना तर साई ग्रुप टीम थोडीशी अडचणीमध्ये आली आहे. हा ओव्हरचा स्पेल म्हणजेच मेडन विकेट ओव्हरचा स्पेल त्यांना पाहायला मिळेल का? आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही जो असा स्पेल मिळाला नाहीये. बघितलं तर आपण सध्या तरी बापाने टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते, परंतु मोठं टेन्शन सोनू यादव यांना आलेलं आहे. बॉल बॅटच्या रडार मध्ये
मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या मात्र आपण पाहिलं दखल घेतली या बॅटरने, षटकार ठोकला गेला, 6 धावा अभिजितच्या बॅट मधून. आणि आपण पाहिलं तर अपेक्षा होती कदाचित मैदान विकेट ओव्हर येईल का, परंतु नाहीये. एका चेंडूमुळे 6 आणि या 6 धावेमुळे आपण पाहू शकतोय धाव फळकाला मात्र आपण पाहिलं तर सुरुवात झाली आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज. तुझा कारल्याचा डोंगर यो सजलाय, नवरात्रीचा सण आयलाय. सकाळचा डोंगर यो थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये बॉलिंग चांगली केली होती नक्कीच आपण पाहू शकतो, परंतु अगदी बॅटच्या खालच्या भागाला लागलेला बॉल अभिजितने आपण पाहिलं तर षटकार मात्र आपण बघितला की जो धावांचा दुष्काळ होता अखेरीस तो संपवला गेला. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा म्हणजेच आपण पाहिलं तर भरपूर धावा मात्र म्हणू शकतो, कारण की इथे आपण पाहू शकतो ना की एक धावेचा प्रेशर आहे आणि नक्कीच त्या एका बॉलमध्ये 6 धावेचा प्रेशर थोडासा कमी केला. मॅच मध्ये आपण पाहू शकतो तर आता बालिक मार्क येताना पाहायला मिळतील मिलिंद मोरे. आपण पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये हा स्पेल मात्र सोपवला जातोय. मिलिंद मोरेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग मॅच विनिंग बॉलिंग मात्र होताना पाहायला मिळेल का. सध्या तरी आपण पाहिले तर एक यंगस्टर प्रभावी आपण पाहिलं तर बॉलर आहेत, रायझिंग प्लेयर, आणि त्यांच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय, परंतु आता विश्वास दर्शवावा लागेल. स्टॅकेनकडे बॅटर आपण पाहिले तर मग दर्जेदार आहेत राजेश, मॅच विनर प्लेयर्स आहेत, परंतु थोडासा प्रेशर मात्र बॉलरवर देखील टाकण्याचा प्रयत्न करतील, कारण की 12 चेंडूवर 21 धावा ही खरी कहाणी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल पाहूया आपण. पहिला पण तर हा बॉल आलेला आहे थोडासा दिशाहीन. ऊर्जा आपण पाहिली तर ज्याप्रमाणे मिळालेली आहे भापाटे टीमला मात्र पकडून चालण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. साई कृपा विराट फाटा टीम आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहू शकतोय की या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आपला सर्व काही पणाला लावताना पाहायला मिळेल. सध्या तरी आपण पाहू शकतोय की मग 20 धावा आता हव्या असतील. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दिशाहीन बॉल आहे, पंच वळल्यात आमच्याकडे. वाईट क्रमांक 2. अनुभव आपण बघितला तर या क्षणाला नक्कीच थोडासा कमी आहे मिलिंदकडे, परंतु विकास यांच्या माध्यमातून अनुभव दिला जातोय. विचारलं जातंय, सांगितलं जाते नक्की चांगला स्पेल फेकशील का, कदाचित आपण पाहू शकते. तर मग हेमंत देखील आपण पाहिलं तर चर्चा करतायत की नक्की इथे आपण पाहू शकते की विनोद आपण पाहिलं तर थोडेसे आपण पाहू शकते की मग रिलॅक्स होतात, कारण की आपण पाहू शकतोय की या मॅच मध्ये विनोद यांचा देखील स्पेल खूप महत्वपूर्ण असेल. समोर टाकलेला बॉल पाहिला पण बॅटच्या खालच्या भागाला, बॉल बाउंड्रीच्या पलीकडे, मिड विकेट सीमारेखा पार, आणि मिलिंदवर मात्र केलेला वार चौकार 4. तांबडी तांबडी चमकते. आपण पाहू शकतोय सध्या तरी मात्र आपण पाहिले तर मग राजेशच्या बॅट मधून चौकार. धाव फलक पोहोचला गेला 12च्या घरामध्ये. 15 धाव्यांची गरज अजून देखील असेल. वेट केलाय या बॉलला मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दिशाहीन आहे असं पंचाने दर्शवलं गेलंय. वाईट क्रमांक 3. म्हणजेच काय की या ओव्हर मध्ये ऑलरेडी आपण पाहिलं तर 7 धावा आल्यात, म्हणजे एक चौकार आणि 3 वाईट, आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की मग साई कृपा विराट फाटा टीम आपण पाहिली ना तर थोडीशी आपण पाहिलं तर मग स्ट्रगलीचं क्रिकेट सुरुवातीचं आणि तिथून मात्र त्यांचं कमबॅक होताना पाहायला मिळेल. उलटा समोरच्या दिशेने फटका मात्र खेळला जातोय. स्टेटचा फटका पाहतोय आपण हेमंतच्या डोक्यावरून, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरळ बॅटने आपण पाहिलं तर ताकद पेक्षा नजाकत, छान फटका आणि येतोय हा चौकार. धन्यवाद. आपण बघितलं तर चौकार येताना पाहायला मिळालाय आणि लागोपाठ 2 चौकार. राजा जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळतोय. हो थोडासा आपण पाहिलं तर चुकीचा बॉल हाताळला गेलाय, परंतु नेमकं झालंय काय इथे आपण पाहिलं तर नो बॉलचा मात्र इशारा येताना पाहायला मिळालाय. नो प्लस आपण पाहिलं तर मग 22 धावा मात्र आपण पाहिलं एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र रन्स येताना पाहायला मिळतात. मिलिंदकडे आपण पाहिलं तर बॉलिंग सोपवली गेली, परंतु नक्कीच कुठेतरी मिलिंदकडे बॉलिंग सोपवण्याचा डिसिजन आपण पाहिलं योग्य होतं का.
नो बॉलचा इशारा. त्यात नंतर आपण बघितलं की फ्री हिटचा बॉल असेल आणि धाव फलकावर नजर टाकली पण तर धावा आहेत 19 ना 19 धावा. फ्री हिटचा बॉल परंतु असेल वाईट. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर धावांची गरज आपण पाहिली तर आता या वाईडला मात्र काउंट केल्यानंतर आपण पाहू शकतो की ते आहेत 7 धावांची गरज आहे. 20 धावा फलकावर झाल्यात म्हणजेच आपण पाहिलं तर 7 धावांची गरज. फ्री हिटचा बॉल कंटिन्यू मिस केला जातोय. इकडे आपण पाहू शकतोय की या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मिलिंदच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग ची गोलंदाजी झाली आहे ना थोडस आपण पाहू शकतो की बाप्पाने टीमला आपण पाहिलं तर मोमेंटम देणारी बॉलिंग व्हायला हवी होती परंतु मिलिंदवर विश्वास ठेवला परंतु आपण पाहू शकतो आतापर्यंत 8 बॉल फेकले गेले त्यांनी हे ओव्हर कंप्लीट करत असताना. ही लेंथ बघा. ह्या लेंथवर आपण पाहिलं तर नक्कीच फोकस करावं लागेल मिलिंद यांना. 8 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहू शकतोय साईकृपा विराट पाटा टीम पूर्णपणे आपण पाहिलं तर मॅच थोडीशी सोपी केली आहे परंतु मॅच संपलेली नाहीये. 8-7 वाला मुकाबला आहे. अजून देखील आपण पाहिलं तर मग कहाणीमध्ये ट्विस्ट येऊ शकतोय. आपटून टाकलेला बॉल मात्र हवेत आहे. झेलची संधी आणि हेमंतचा आपण पाहिलं तर चांगला झेल समाप्त होताना पाहायला मिळेल. अभिजितचा खेळ विकेट डाऊन होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग ह्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारे गोलंदाजी झाली मिलिंदच्या माध्यमातून परंतु आपण पाहिलं तर पुन्हा एकदा परतीचे संकेत दिलेत. आता मॅच मध्ये चित्र जर आपण बघितलं तर चेंडू शेष असतील 7 आणि धाव्यांची गरज देखील असेल 7. नक्कीच या सिच्युएशन वर कोण करेल मात पाहूया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं तर इकडे नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. मिस्टर विवेक भुरकुंड नावाचा बॅटर क्रमांक 5 वर आलाय. 7 चेंडू आणि 7 धावा. एका बाजूने बापाने संघ आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूने साईकृपा विराट फाटा संघ आपण पाहिलं. लढत मात्र मोठी होताना पाहायला मिळते. मिलिंदचा हा बॉल चपळ मात्र होऊन खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. इकडे आपण पाहू शकतोय बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव गुड कमबॅक होताना पाहायला मिळालं मिलिंद मोरेचं. कारण की या ओव्हर मध्ये आपण पाहू शकतो त्यांनी थोडं समन पाहिलं तर मग स्ट्रगल केला होता. वाईट फेकले गेले होते नो फेकले गेले होते पण त्यानंतर आपण पाहिलं तर मग इथे थोडस आपण पाहिलं तर कमबॅक केलं गेलंय. 11 चेंडूचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. 6-7 वाला मुकाबला आहे. विनोदच्या हातामध्ये बॉल डेफिनेटली सोपवला जाईल कारण की आपण पाहिलं की दुसऱ्या ओव्हर मध्ये थोडेसे आले नव्हते थोडेसे रिलॅक्स होत होते कारण की थकवा जाणवला होता परंतु आता मोमेंटम आपण पाहिलं तर मग मिलिंदने दिलंय त्यांना. असं नाहीये की मग थोडस स्ट्रगल केलं परंतु मोमेंटम देऊन गेलेत. 6 मध्ये 7 मॅच आपण पाहिलं तर इथे वाचवली जाऊ शकते परंतु अजून देखील आपण पाहू शकतो की नेमकं या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग कार्य कोणाचं आपण पाहिलं पूर्ण होताना पाहायला मिळेल. विचार तर दोन्ही संघाचा आहे की कार्य आमचं पूर्ण व्हायला हवं कारण की एका बाजूने साईकृपा विराट फाटा टीम असेल तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिले तर टीम बापाने टीम. विनोदच्या हातामध्ये बॉल. 6 मध्ये 7 समोर राजेश. बॉल हवेत पाहतोय आपण उंच फिल्डर लांब आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस पाहतोय आपण या क्षणाला. कॅच सुटला जातोय की हा मॅच सुटला गेलाय. राजेश नावाचा खेळाडू आपण पाहिला जो घातक खेळाडू आहे. या सिच्युएशन मध्ये आपण पाहिलं तर मग थोडासा आपल्या संघाला आपण पाहिलं तर मग खतरनाक ठरू शकतोय. त्याला जीवनदान दिलंय पहिल्याच बॉलवर. 2 धावा मात्र जोडल्या गेल्या त्या पहिल्या बॉलवर. आता मॅचची खरी कहाणी पाहायला मिळते. चेंडू असतील 5 आणि धावा देखील हव्या असतील 5 मध्ये 5. मॅच मध्ये आपण पाहिलं तर रंगत निर्माण झालंय. पुढील चेंडू पाहूया आपण. विनोद टू राजेश. ओहो बॅट्स विकासच्या हातामध्ये खेळ आणि समाप्त होतोय राजेशचा खेळ. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये ट्विस्ट मात्र आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलंय पुन्हा इंटरेस्ट निर्माण झाला. बापाने टीमचं झालंय कमबॅक. व्हेरी मच. ज्या परीने आपण पाहिले ना मॅच बनवली गेली आहे. 4 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो पहिल्या बॉलवर झेल सुटला होता परंतु त्यानंतर आपण पाहिलं की
इथे आपण पाहू शकतो विकेट मिळाली आहे. मयूर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात मंद मंद पावलाने, परंतु आपण पाहिलं तर इथे 4 चेंडू असतील आणि 5 धावा पूर्ण करायचे आहेत. थोडासा आपण पाहिलं तर मग श्वास अडकलाय साई कृपा विरार फाटक टीमचा, कारण की या सिच्युएशन मध्ये खेळ कसा करायचा होता थोडीशी चर्चा रंगली गेली. आपण पाहिलं तर मग खेळाडू कक्षामध्ये देखील विकी सांगतायत की कशा परीने ही कहाणी आपल्याला संपवायची होती, परंतु संपवताना आता मग पाहिलं तर या कहाणीमध्ये आपण फसलोय, अडकलोय, आपण आपल्याच जाळ्यामध्ये आलोय असं मात्र दिसून येत आहे. 4-5 मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर्स मयूर आपण पाहिलं तर मग 6व्या क्रमांकावर एक चांगला पराक्रम करताना पाहायला मिळतील का. सध्या तरी आपण पाहू शकते की एका बाजूने मयूर आहेत, दुसऱ्या बाजूने विवेक आहेत आणि विवेक यांना आपण बघितलं तर मग नॉन स्ट्रायकिंगकडे उभे आहेत. विवेक यांना आपण बघितलं तर त्यांच्याकडे देखील आपण पाहू शकतो शॉट्स आहेत. मॅचला आपण पाहिलं तर मग कलाटणी देऊ शकतात, परंतु विनोदचं कौतुक करावं लागेल. त्यांनी आतापर्यंत जे 2 बॉल हाताळलेत ते दोन्ही विकेट टेकर हाताळलेत. बॉल हवेत पाहतोय आपण, मिस टायमिंग शॉट झालाय. एक मी दुसरा धावेचा प्रयत्न पाहतोय आपण, चेंडूची फेकी 2 मिळाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मिळाल्यात आणि आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय की मस्ती ती आता पाहायला मिळेल. चेंडू शेष असतील आपण पाहिले तर 3 आणि धाव्यांची गरज देखील असेल. 3 वाला पुन्हा एकदा मुकाबला येताना पाहायला मिळतोय. प्रत्येक क्षणाला आपण पाहिलं तर रंगतदार मुकाबला, कधी इकडे तर कधी तिकडे असं सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु जिथे आपण पाहू शकतो की शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं तर मग मॅच गेल्यानंतर थोडंसं कठीण होऊ शकते, कारण की कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं अंतिमचा मॅच 6 मध्ये 4 धावा हव्या असताना देखील आपण बघितलं की शेवटच्या बॉल पर्यंत आपण पाहिलं 1 मध्ये 2 पर्यंत मॅच पोहोचला होता. म्हणजे जशी मॅच झाली होती कालच्या दिवसामध्ये कदाचित तशीच मॅच होताना पाहायला मिळते. ही देखील आपटून टाकलेला बॉल होता, योग्य क्षणाला आपण पाहिलं योग्य त्या बॉलचा वापर केला जातोय, परंतु आपण पाहिलं तर मग बॅटिंग करणारी टीम मात्र इथे इंटरेस्ट दर्शवला जातोय. व्हाईट बॉल, कारण की नक्कीच त्यांची अपेक्षा आहे. हाईट फॅक्टर मात्र आपण पाहिलं तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण पाहिलं तर इथे रिव्ह्यूची डिमांड आहे. चला तिसऱ्या अंपर या. बघा हे डिसिजन आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आलाय आणि हा बॉल आपण बघितलं तर कानाजवळून सिटी वाजवत गेलाय, म्हणजेच फेअर असेल, परंतु 1 बाउन्स फॉर दी ओव्हर असेल डेफिनेटली आपण पाहू शकतोय. कारण की ज्याप्रमाणे चालाकी दर्शवली गेली होती विनोदने, 2 चेंडू आणि 3 धावा. मॅच मध्ये आपण पाहिले तर मग परिस्थिती आता डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळतीये. ज्याप्रमाणे मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. आता 2 चेंडू आणि 3 धावा. विनोदच्या हातामध्ये बॉल, समोर आपण पाहिलं तर बॅटर मयूर हेच करताना पाहायला मिळतील. बॉल वेगवान, पहिल्या पण तर मात्र येताना पाहायला मिळते डॉट. साई कृपा विरार फाटक टीम आपण पाहिलं तर ज्या परिस्थितीमध्ये होती आणि मात्र आता आली कुठे, कारण की इथे आपण पाहिले तर कहाणी शेवटच्या बॉल पर्यंत येऊन पोहोचली आहे. अधुरी कहाणी आणि करणार ती पुरी. इथे पाहिलं आपण तर 1 चेंडू आणि आता 3 धाव्यांची गरज. बघा 10 चेंडू 7 धाव्यांची गरज होती तेव्हा, आणि आता आपण बघितलं तर मग 1 मध्ये 3. म्हणजे क्रिकेटच्या पटलावर काही घडेल कसं घडेल सांगता येणार नाही. 1 बॉल 3. कुठला पंच केला जातोय, बॉल मध्ये आपण पाहिला बाउंड्री लाईनच्या जवळ आपल्याला जाताना पाहायला मिळालाय आणि पाहिला पण तर चौकार. 4 धावा मात्र येताना पाहायला मिळाल्यात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी थँक्यू डीजे. चला बॉल जमा करा, बॉल जमा करा. आयोजक आम्हाला सांगतात हर्षद.
मॅच जबरदस्त झाला, परंतु काय पण म्हणा मॅच जबरदस्त झाला. क्रिकेटचा मॅच कसा व्हायला हवा तर असा व्हायला हवा. आणि बापाने टीमचं देखील कौतुक करावं लागेल. साईकृपा टीमचं देखील मी तर म्हणेन असं असतं साईकृपा टीमला नक्की शिकावं लागेल की या सिच्युएशन मध्ये आपण पाहिलं तर काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं. चला चला या लगेच टॉस देखील करूया आपण. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देऊया खेळाडूला. आपण पाहिलं त्यालाच देऊ आपण. मयूर काय चला मयूरच ठरतात या मॅचचे हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. या मयूर आपण पुरस्कार देखील स्वीकारण्यासाठी या. कॅप्टन्स या प्लीज, घाई करा थोडीशी. दोन्ही टीम्स कॅप्टन्स या, नाहीतर मग आम्ही जो मॅच आहे ना कमी ओव्हरचा खेळू शकतोय. अंपायर्स किती ओव्हर? 3. तर 3 सांगितलेत. या मयूर प्लेअर ऑफ द मॅच. टॉस देखील केला जाईल कारण की जो चौकार निर्णायक ठरला, कारण की चौकार आला नसता तर संघ विजय झाला नसता आणि त्यामुळेच मयूर यांची निवड केली जाते या मॅच मध्ये. आपण बघितलं